जे होतंय आजूबाजूला वैष्णवीचं प्रकरण, तिचा होणारा छळ, मग ती एक नणंद आहे, मग सासू आहे, सगळं आहे यामध्ये, थोडंसं ना सिरियल सारखंच वाटायला लागलं आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, ही अनेकदा टीका झालेला प्रश्न आहे हा, की गेल्या काही वर्षात आणि जवळपास दोन तप झाली की मराठीमध्ये आता मराठी खाजगी एंटरटेनमेंट वाहिन्या सुरू व्हायला आता 20-1 वर्ष झालेली आहेत. 20 वर्षामध्ये खाष्ट सासू, खलनायक नणंद, त्यांची काहीतरी षडयंत्र, एक सिरियल मध्ये तर एक फार मोठे ऍक्टर आहेत ते आणि हयात आहेत ते सुनेचा हात घेऊन काहीतरी कटरवरती खेचून नेत आहेत आणि सासू त्यांना मदत करते वगैरे, अशी दृश्य. एका याच्यात काय विषच पाजलं जात आहे, दुसऱ्या याच्यात आणखी काहीतरी तिसरं. हे जे प्रशिक्षण देण्याचं काम रोजच्या रोज चाललेलं आहे आपल्या सिरियल्स मधून, त्या सगळ्याचा या अशा वैष्णवीच्या प्रकरणांमध्ये कुठेतरी छोटासा हिस्सा तर नसेल? ही जबाबदारी थोडीशी निश्चित करायला नको? मला वाटतं की आत्ता जे काही तुम्ही म्हणालात, हा सिरियल्स हा समाजाचा आरसा आहे की समाज हा सिरियल्सचा आरसा आहे, हे कळायला थोडीस गडबड होती. कारण जे काही चाललं आहे ते मालिकांमध्ये दाखवलं जात आहे की मालिकांमध्ये दाखवलं जात आहे त्या पद्धतीने काही घडतंय. हा खूप विचार करण्यासारखा विषय आहे. आणि आता लोकांची मानसिकता इतकी आहे की अनेक सिरियल्स आहेत अशा की ज्या अगदी क्लोज टू रियालिटी करण्याचा प्रयत्न केला किंवा केल्या गेल्या, पण लोकांनी त्याला टीआरपी गणितामध्ये अगदी 0 मार्क दिले. पण अशा पद्धतीचा जो लाऊड निगेटिव्हिटीचा किंवा अशा पद्धतीचा लाऊड ड्रामा ज्या शोज मध्ये आहे ते शोज ना हायएस्ट टीआरपी घेतात. त्यामुळे मला असं वाटतं लोकांची मानसिकता नक्की कशामुळे बदलली आहे. म्हणजे आता भीती वाटते वादळवाट सारखा शो आला तर लोक त्याला पकडून धरणारच नाही. तो 1 महिनाही चालेल की नाही याची मला खात्री नाहीये. कारण बदललेली मानसिकता हा नक्की मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की नक्की समाजाचं अनुकरण आपण करतोय की सिरियलचं अनुकरण समाज करतोय, हा मलाही पडलेला मोठा प्रश्न आहे. पण ही चित्र बदलायला हवं आणि चित्र बदलण्यासाठी प्रत्येकाने माणसासारखं वागायला हवं ना. आणि माणसासारखं वागणं म्हणजे काय हे मुळात त्यांना शिकवलं गेलं पाहिजे चांगल्या अर्थाने, असं मला वाटतं. कारण जर एखाद्या माणसाला थोबाडीत मारणे बायकोच्या हा नॉर्मल माणसासारखा प्रकार वाटत असेल तर मला असं वाटतं आत्मपरीक्षण करायची खरंच गरज आहे. जुन्या काळात जाऊन पुन्हा मागे जायची गरज आहे आपल्याला आता.